शहापूर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। धरणांमधील जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। भातसा धरण 32.89% इतकं भरलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। महाड, रोहा, नागोठणे आणि पेणमध्ये पुराचं पाणी आलेलं आहे। सावित्री, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांना पूर आलाय। तर 3 नद्या या पूर्णपणे भरलेल्या आहेत। पूर आलेला आहे आणि त्यामुळे हा गणपती निर्मिती कारखाना आहे। या गणपतीच्या मूर्ती सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि त्यामुळे या व्यावसायिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। महाड, नागोठणे आणि पेणमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। पेणच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत, मात्र सध्या तिथल्या ज्या कार्यशाळा आहेत, गणेश मूर्ती कार्यशाळा, त्या ठिकाणी पाणी झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सावित्री, कुंडलिका या नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे महाड, नागोठणे आणि पेण हा परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे।